श्रावण महिना सुरू झाला की सणांची सुद्धा सुरुवात होती आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिला सण येणारा म्हणजे नागपंचमी। तर आज आपण नागपंचमी विशेष मस्त अशा ह्या पातोळ्या बनवणार आहोत, परंतु ह्या पातोळ्या ना नेहमीपेक्षा वेगळ्या आहे। नेहमी आपण अगदी साध्या सिंपल प्लेन पातोळ्या बनवतो, परंतु आज ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पातोळ्या आज आपण तयार करणार आहोत। चवीला म्हणाल ना अतिशय भन्नाट लागतात आणि ना नागपंचमीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तसेच हा कोकणामधला पारंपरिक पदार्थ आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सिंपल सोपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तर आता ह्या पातोळ्यांच्या आतलं जे सारण आहे ना ते तयार करून घेऊया। तर इथे मी ओलं नारळ छान असं खोवून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही मिक्सरला किंवा किसणीने किसून घेऊ शकता। तर साधारणतः 1 वाटी घेतलेला आहे। तर 1 वाटी ओल्या नारळासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ लागणार आहे। तर इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे, तुम्ही गूळ घेतला ना तरीही चालणार आहे। छान बारीक किसणीने किसून घ्या किंवा कापून घ्या। थोडीशी ड्रायफ्रूट घ्यायचे आहे आणि खसखस, आणि इथे मी खवा घेतलेला आहे, त्यामुळे सारणाला ना अजूनच भारी चव येते। सारण बनवून घेऊया। साधारणतः 2 चमचे इथे मी साजूक तूप घातलेले आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला ड्रायफ्रूट छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरी चालेल। त्यानंतर जे आपण ओलं खोबरं होऊन घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे आणि काही सेकंद तुपावरती छान असं परतवून घ्यायचं आहे। थोडंसं यातला जो ओलावा आहे ना तो थोडासा कमी होऊ द्यायचा तुपावरती। याला छान परतवून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये जी गुळाची पावडर आहे ना ती टाकून घेणार आहोत। आणि गुळाची पावडर घेताना ना थोडीशी डार्क रंगाची घ्यायची, किंवा गूळ जरी तुम्ही इथे घेणार असाल ना थोडासा डार्क रंगाचा जो गूळ येतो ना तो वापरा, त्यामुळे सारणाला रंग फार छान येतो। आणि ह्या सारणामध्ये ना जोपर्यंत आता यातला जो ओलावा आहे ना हा पूर्णपणे कमी होत नाही, हलकंसं असं जास्त कोरडंही नाही आणि अगदी जास्त ओलंही नाही, मध्यम असं आपल्याला हे सारण तयार करायचं आहे। थोडक्यात म्हणाल ना ह्या पातोळ्या अगदी मोदकांप्रमाणेच बनवायच्या आहे, कारण आपण तांदळाच्या पिठाची उकडही घेणार आहोत आणि हे जे सारण आहे ना मोदकांसाठी सुद्धा तुम्ही सेम बनवू शकता। सेम तसंच सारण आपण तयार करणार आहोत ह्या पातोळ्यांसाठी। तर थोडंसं हे मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये खवा वापरणार आहोत। खवा नसेल ना 2 चमचे मिल्क पावडर वापरली तरीही चालेल, किंवा खवा किंवा मिल्क पावडर वापरणं पूर्णपणे पर्यायी आहे, परंतु यामुळे ना सारणाची चव अजूनच भारी येते। त्यामुळे जर असेल ना नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही, पर्यायी आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सारण बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर सारण आपलं आता बऱ्यापैकी कोरडं होत आलेलं हे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, आणि रंग सुद्धा गुळामुळे खूप छान आलेला आहे। म्हणून घेताना ना शक्यतो असा थोडासा काळपट रंगाचा गूळ घ्यायचा आहे। तर हे पहा, जास्त कोरडंही झालेलं नाही आणि अगदी जास्त ओलसर सुद्धा नाही, अगदी हे परफेक्ट असं सारण आपलं इथे तयार झालेलं आहे। आणि शेवट यामध्ये मी 2 चमचे खसखस घातलेली आहे, ती सुद्धा छान व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि हे सारण आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। सारण आपलं इथे तयार झालेलं आहे। लगेचच आपण आता पातोळ्यांसाठीची जी उकड आहे ना ती काढून घेणार आहोत। तर उकड काढण्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी पूर्णपणे दूध घेतलेलं आहे, किंवा तुम्ही अर्ध दूध किंवा अर्ध पाणी किंवा नुसतं पाण्यामध्ये जरी ही उकड काढली ना तरीही चालणार आहे, परंतु दुधामुळे ना अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या पातोळ्या तयार होतात, त्यामुळे इथे मी पूर्णपणे दूध वापरलेलं आहे। 1 चमचाभर साजूक तूप, थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि खळखळून उकळी आणायची आहे। तर 1 वाटी दुधासाठी 1 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 1 वाटी पिठासाठी आपल्याला दूध आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे समप्रमाणात आपण इथे घेतलेलं आहे दूध आणि पीठ। आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि हलकसं पाण्याचा शिपका मारायचा आणि हे झाकून ठेवायचे आहे। उकड आपली तयार होणार आहे। मस्त ही उकड मऊसूत होते, तुपामुळे ना छान त्याला फ्लेवरही येतो आणि मऊसूत सुद्धा होते। आणि या ठिकाणी मी हे जे पीठ घेतलेलं आहे ना हे इंद्रायणी तांदळाचं घेतलेलं आहे। जे आपण मोदकांसाठीची पिठी घेतो ना तीच इथे आपल्याला वापरायची आहे, दुसरं कुठलंही पीठ घेऊ नका, त्यामुळे पातोळ्या कडक वगैरे होण्याचे चान्सेस असतात। तर इथे मी पूर्णपणे इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही आंबे मोहर जरी घेतला ना तरीही चालेल। थोडक्यात म्हणाल ना हा मोदकाचाच एक प्रकार आहे। जसं आपण मोदकासाठी उकड काढतो किंवा जे सारण बनवतो ना सेम तसंच आपण हे तयार करणार आहोत। आता उकड हलकीशी थंड झाल्याच्या नंतर ना परातीमध्ये घ्यायची आणि इतकी छान मळायची, हलकासा पाण्याचा हात लावायचा, जोपर्यंत अगदी ही लोण्यासारखी मऊसूत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं हाताला पाणी लावायचं आणि ही मळून घ्यायची आहे। अगदी लोण्यासारखी आपल्याला ही उकड जी आहे ना मळून घ्यायची आहे। मळल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल पिठाला थोडंसं असं चकाकी आलेली आहे, अगदी मस्त हे पांढरी शुभ्र आपली ही उकड या ठिकाणी मळून तयार झालेली आहे। अशीच मोदकांसाठी सुद्धा मळतात।
तर ही उकड तयार झालेली आहे. आता त्यानंतर ह्या पातोळ्या ज्या आहे ना, ह्या हळदीच्या पानामध्ये बनवतात. पारंपरिक पद्धतीने म्हणाल ना तर हळदीच्या पानामध्ये ह्या पातोळ्या बनवल्या जातात, परंतु माझ्याकडे त्या अवेलेबल नसल्यामुळे इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे. त्यावरतीच आपण आता ह्या पातोळ्या तयार करणार आहोत. हळदीच्या पानामुळे ना हळदीचा जो सुगंध आहे ना तो पातोळ्यांमध्ये येतो आणि ती पातोळी खायला सुद्धा खूप छान लागते, परंतु माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे इथे केळीचं पान घेतलेलं आहे. त्यानंतर इथे साचा घेतलेला आहे आणि जी शेवची बारीक सगळ्यात बारीकवाली जी प्लेट असते ना तीच आपल्याला यामध्ये घालायची आहे. जाड मोठी कुठलीही घालू नका, जी सगळ्यात छोटीवाली जी प्लेट असते ना तीच वापरायची आहे. आतून हलकंसं तुपाने ग्रीस करायचं आहे. तेल अजिबात लावू नका, नाहीतर पातोळ्यांना तेलाचा स्मेल येईल आणि खाताना सुद्धा ते चांगलं लागणार नाही. आता ह्या पानावरती मी छान असे ही पातोळी तयार करून घेणार आहे. इथे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना, हा थोडक्यात साऊथ इंडियन पदार्थ आहे. याला इडियप्पम त्या भागामध्ये म्हणतात, परंतु आपण थोडासा याला पातोळ्यांचा शेप दिला किंवा आकार देऊन किंवा त्यामध्ये सारण भरून थोडक्यात आपण त्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे. पण चवीला म्हणाल ना अतिशय भारी लागतात. ते लोक साऊथ इंडियन लोक जे आहे ना याला सांबराबरोबर खातात किंवा चटणीबरोबर किंवा फक्त साजूक तूप टाकून सुद्धा हा पदार्थ खायला अप्रतिम लागतो. फक्त स्टीम करायचं आणि स्टीम झाल्याच्या नंतर त्यावरतून साजूक तूप किंवा पोळी चटणी टाकून हा पदार्थ तिकडे जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. आता यामध्ये आपण मस्त हे सारण भरून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि बाकीचे राहिलेले जे आहे ना ते सेम पद्धतीने पातोळ्या आपण तयार करणार आहोत. तुम्हाला अशी बनवायची नसेल ना तर तुम्ही साधी सिंपल सुद्धा बनवू शकता. फक्त अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे. जाड ठेवू नका, नाहीतर खाताना नुसतंच ते तांदळाचं पीठ लागेल. म्हणून जमेल तितकी पातळ आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे. भरपूर असं ह्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मस्त दुमडून घ्यायचे आहे. दोघांपैकी जी सोयीस्कर पद्धत वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. खायला अप्रतिम लागतात. आणि कोकणामध्ये तर हा पदार्थ आवर्जून प्रत्येकाच्या घरोघरी नागपंचमीला देवाच्या नैवेद्यासाठी बनवलाच जातो. तसं बघायला गेलं ना प्रत्येक भागामध्ये ना नागपंचमीला वेगवेगळे हे पदार्थ बनवले जातात. जसे कोकणामध्ये ही पातोळी बनवली जाते किंवा विदर्भामध्ये पुरणाचे दिंडे बनवले जाते, तसे तुमच्या भागामध्ये ना नागपंचमीसाठी कुठला पदार्थ बनवला जातो ना ते मला नक्की सांगा. ज्या ज्या भागामध्ये जो जो पदार्थ हा तिथला पारंपरिक आहे, हा देवाच्या नैवेद्यासाठी बनवला जातो, म्हणजे माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा अजून थोडीफार भर पडणार आहे. आता हे एका स्टीमरमध्ये आपण छान असं वाफवून घेणार आहोत एक 10 ते 15 मिनिटासाठी. 10 ते 15 मिनिटं छान अशी वाफली की आपल्या ज्या पातोळ्या आहे ना ह्या तयार होणार आहे. अगदी जसे आपण मोदक स्टीम करतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने ह्या पातोळ्या आपण वाफवून घेतलेल्या आहे. तुम्हाला दाखवते. मस्त अशा ह्या वाफल्या गेलेल्या आहे. आतमध्ये सारण सुद्धा अगदी भरगच्च आहे. मस्त ह्या नागपंचमीला ह्या तुम्ही ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या पातोळ्या नक्की ट्राय करून पहा. घरच्यांनाही आवडेल आणि देवाच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्हाला होणार आहे. ही साधी पातोळी आहे आणि मस्त अशी ह्या पानाची सुद्धा डिझाईन त्यावरती उमटलेली आहे. कट करून दाखवते. आतमध्ये सारण सुद्धा अगदी भरगच्च आहे. मस्त ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. कशी वाटली ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. यावरती साजूक तूप टाकून खायचं भारीच लागते. तर कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत अजूनच एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला मला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि काही सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.